हुरडा पार्टीच्या निमित्ताने आम्ही एकत्र जमलो. मनात एक वेगळाच आनंद होता. रोजच्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढणे एक अवघड काम. सकाळी लवकर उठून पटापट घरातील कामे आवरून आम्ही ड्रेस घालून मस्त पप्पाची परी असल्यासारखे तयार होऊन निघालो. जाताना मात्र टेन्शनला बाय बाय करायचं विसरलो नाही. गाडीत बसण्याआधी आम्ही एकमेकींना वयाने कमी जास्त असलो तरी वर्गमैत्रिणीप्रमाणे भासून निघालो. जाताना गाडीत खूप एन्जॉय केला. गाण्याच्या भेंडीपासून हनुमान चालिसापर्यंत आणि एकमेकींना चिडवण्यापासून घरातील वाभाडे काढण्यापर्यंत, रील्स, फोटोज आणि मधून मैत्रिणींनी आणलेला चिवडा, बिस्किट वगैरे खाऊच्या पिशव्या खाली करत वेळ कुठे गेला कळालेच नाही आणि आमच्या हुरडा पार्टीच्या पॉईंटवर येऊन थांबलो. जागा तशी लहानच, पण बायकांना एन्जॉय करण्यासाठी वेळ, काळ आणि जागा काहीही लागत नाही. फक्त 4 मैत्रिणी बस. तसंच आमचं काहीसं झालं. एंट्री करण्यापासून आमचा धिंगाणा सुरू झाला. अगदी पिंजऱ्यातून बाहेर पडल्यासारखेच. मग काय, तिथे गेल्यावर वेळोवेळी मेकअप करत आणि तिथे दिलेल्या लज्जतदार पदार्थांची चव घेत आम्ही दिवसभर मस्तपैकी एन्जॉय केला. हौजी गेमपासून खो खो, संगीत खुर्ची, पासिंग पास, डान्स, म्युझिक, गप्पा, फोटोज, रील्स या सगळ्यात मैत्रिणीसोबत वेळ कुठे गेला कळालेच नाही. संध्याकाळचे 6 वाजले आणि परत घराकडे वळण्याची वेळ झाली. अशा वातावरणातून मन आणि पाय बाहेर पडायला तयार नव्हते. पण नेक्स्ट ट्रिपचा प्लॅन करत तेथून बाहेर पडलो आणि गावाच्या वाटेला लागलो. येताना रस्त्यात गणपतीचे दर्शन घेतले. एका जागी थांबून चहा कॉफी घेतला आणि पुन्हा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासात मात्र घरच्या कामाच्या यादीपासून दिवसभर केलेल्या गमतीच्या गप्पांची मैफिल रंगली. स्टॉप आला आणि एकमेकींना बाय बाय करत आम्ही घराकडे वळलो. आजही आम्ही कधी भेटलो तर एकदा तरी ट्रिपविषयी बोलतो. हा एक अविस्मरणीय क्षण. एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावीशी वाटते. त्या दिवशी दिवसभर फक्त रील्स आणि फोटोज काढण्याव्यतिरिक्त एकीने सुद्धा